पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा हवामान खात्याचा इशारा. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र भागात वादळी पावसाचा अंदाज. अवकाळी पावसामुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा. शनिवारी मुंबईची हवा गुणवत्तेची श्रेणी समाधानकारक. उन्हाळ्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती. त्यामुळे यंदा मान्सून 27 मे रोजीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण. उपमुख्यमंत्री शिंदेंसह शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, नारायण राणे, निलेश राणे उपस्थित. मुंबईतील अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं आज लोकार्पण. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत संध्याकाळी कार्यक्रमाचं आयोजन. मुंबईतल्या बीकेसी ते आचार्य यात्रे चौक भूमिगत मेट्रोला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद. बीकेसी ते आचार्य यात्रे चौक 16,377 प्रवाशांचा प्रवास. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत लोकार्पण. आळंदीत 450 एकर जागेत जगाला हेवा वाटेल असं संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. ज्ञानपीठ तयार करण्यासाठी 701 कोटींचा आराखडा तयार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.